मला वाटतं आपण प्रत्येक महिला कशात ना कशा तरीतनं जात असते. स्ट्रॉंग मैत्री असेल ना, तर त्यातनं खूप काही पर्याय निघू शकतात किंवा बॉन्डिंग जर झालं नाही, तर आमची मैत्री स्क्रीनवर कशी दिसणार? तडपण तर होतच. मुलींची म्हणजे बायका नाही म्हणून मुलींची गोष्ट. गुलाबी हा चित्रपट येत्या 22 नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. याच निमित्ताने एक गोड गुलाबी अभिनेत्री आपल्या सोबत आहे. श्रुतीताई, कशी आहेस? मस्त. क्या बात आहे. सध्या सगळं गुलाबी गुलाबी वातावरण आहे, काय सांगशील? आता थंडी पण सुरू होणार आहे, त्यामुळे तेही गुलाबी होणार आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरची गुलाबी थंडी पण येणार आहे, त्यामुळे परफेक्ट टाइम आहे गुलाबी चित्रपट बघायला सुद्धा. क्या बात आहे. गुलाबी खरं तर हे टायटल खूप कॅची आहे. कारण गुलाबी म्हटलं की आपल्याला इमेज म्हणजे लक्षात येतं की महिलांसाठी काहीतरी वेगळं आहे, काहीतरी स्पेशल आहे. आणि त्यात 3 स्पेशल महिला मुख्य भूमिकेत आहात, तर काय सांगाल? गुलाबी हे नाव काय आहे ते अभ्यंग तुला ऍक्च्युली जास्त व्यवस्थित सांगू शकेल, पण आय थिंक मी असोसिएट गुलाबी विथ व्हेरी प्लेझंट थिंग्स. मग ते माणसं असू दे किंवा मोमेंट्स असू देत किंवा थंडी असू दे किंवा काही असू दे, ते सगळ्यांनी छान वाटतं ते असं आपण त्याला गुलाबी म्हणतो. सो चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अगेन लाईक यू सेड की 3 मुलींची म्हणजे बायका नाही म्हणून मुलींची गोष्ट आहे, क्यूट क्यूट मुलींची गोष्ट आहे, म्हणून गुलाबी. क्या बात आहे. जेव्हा ताईंसोबत काम करायचं, अश्विनी ताई असतील किंवा मृणाल ताई असतील, त्याच्यासोबत काम करायचं एक दडपण असतं कुठेतरी. एवढ्या सिनियर ऍक्टर्स आहे आणि काय एकंदरीत मग कसा होता तो अनुभव? दडपण तर होतच, पण मला असं होतं की आम्ही खूप एकत्र शूट करणार आहोत. सो जर नाही जेल जर झालो नाही किंवा बॉन्डिंग जर झालं नाही, तर आमची मैत्री स्क्रीनवर कशी दिसणार? ते हे सगळ्यात मोठं टेन्शन माझ्यासाठी ते होतं की एकतर सिनियर कधी काम नाही केलं, असं स्वभाव काय आहे, काय आवडतं काय नाही आवडत, कशाने राग येईल नाही येईल हे काहीच माहिती नव्हतं. सो ती एक भीतीच होती, पण फॉर्च्युनेटली जसं जसं आमची मैत्री वाढत गेली तशी ती मैत्री फिल्म मध्ये पण वाढताना दिसते. सो इट वॉज अ परफेक्ट मॅच. क्या बात आहे. चित्रपटाचा काही भाग ना जयपूरमध्ये शूट झालाय आणि आम्हाला असं कळलं की तुम्ही खूप सारी शॉपिंग केली आहे. सो त्याच्याबद्दल काय सांगशील? कोण नाही करणार यार, म्हणजे जयपूरला जाऊन जर शॉपिंग नाही केली तर उपयोग काय? आमचं ना बऱ्यापैकी आउटडोर काम होतं जयपूरमध्ये, कारण ते जयपूर दाखवायचं पण होतं. सो सनसेट झाला की पॅकअप व्हायचं आणि पॅकअप झाल्या झाल्या आमचं असे इशाऱ्यांमधनं सुरू व्हायचं की जायचं ना, आज आज शॉपिंगला जायचंय, कुठे जायचंय. आणि मग एक दिवस साड्या, एक दिवस बांगड्या, एक दिवस ज्वेलरी, एक दिवस खाणं पिणं. कारण राजस्थानी फूड सुद्धा इतकं अप्रतिम आहे. मला आठवतंय आम्ही 6 का 7 दिवस जयपूरला होतो. आम्ही रोज दालबाटी खाल्लेली, कारण आम्हाला सगळ्यांना दालबाटी आवडते. सो आम्ही तर थरली एन्जॉय केलं. म्हणजे तुम्ही कधी जयपूरला जाल तर आवर्जून दालबाटी ट्राय करा, राईट? डेफिनेटली. कुठेही म्हणजे खूप ठिकाणं आहेत, पण राजस्थानमध्ये कुठेही गेलात तरी ती त्यांची स्पेशल डिश आहे दालबाटी, ऑथेंटिक आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. क्या बात आहे. सिनेमाची कथा थोडीशी वेगळी आहे, म्हणजे महिलांना प्रेरित करणारी पण आहे, त्यांना संदेश देणारी पण आहे. सो त्याच्याबद्दल काय सांगशील? मला वाटतं आपण प्रत्येक महिला कशात ना कशा तरीतनं जात असते आणि बरेच वेळा असं होतं की पुढे काय करायचं किंवा कसं फेस करायचं किंवा ह्याच्यावर काय मार्ग निघू शकतो हे माहिती नसतं. तशाच या तिघींच्याही स्टोरीज आहेत आपापल्या त्या फिल्ममध्ये. पण मग एका पॉईंट नंतर असं कळतं की जर स्ट्रॉंग मैत्री असेल ना, तर त्यातनं खूप काही पर्याय निघू शकतात किंवा काहीच निघालं नाही तर निदान एकमेकांचा सपोर्ट तरी असतो. सो हे डेफिनेटली चित्रपटमध्ये म्हणजे कुठेतरी आपले पण असतो तो जपावा आणि तो तसाच सातत्याने जपत राहावा. अगदीच अगदीच ऍक्च्युली. क्या बात आहे. दादा, आता काय सांगशील प्रेक्षकांना? आमचा चित्रपट गुलाबी हा 22 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या, लांबच्या, मधल्या, मागच्या पुढच्या सगळ्या चित्रपटगृहामध्ये येतोय, त्यामुळे नक्की जाऊन बघा. मित्रमैत्रिणींबरोबर बघा, सहकुटुंब सहपरिवार जा, पण 22 नोव्हेंबरला गुलाबी हे चित्रपट नक्की बघा. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.